फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. आज मी हे नाही म्हणणार बिकॉज आपल्याला आज तर सकाळी सकाळी पहाटेच चहा झालेला होता. त्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी टाकलेला आहे, राईट. आज रिपब्लिक डे. हॅपी रिपब्लिक डे. इतका मोठा दिवस सेलिब्रेट करणं तो बनत आहे. पण काय तुम्हाला माहीत आहे की रावणाला कोणी श्राप दिला होता आणि काय श्राप दिला होता? काय तुम्हाला हे माहिती आहे की सीता माता जी अशोक वाटिकामध्ये बसलेली होती ती रिअल सीता माता नव्हती, तर ती तिची प्रतिकृती होती? नाही माहिती आहे? चला तर मग जाणून घेऊया. लेट्स गो. वेलकम बॅक. आज काय तर आज आपण बनवणार आहे छोले पुरी स्पेशल. बिकॉज आज आहे रिपब्लिक डे. लोक मोठ्या प्रमाणावर मोठ्या ह्याच्यावरती सेलिब्रेट करत आहेत. आपण छोटी खुशी छोट्या प्रमाणावर आपल्या घरी सेलिब्रेट करू शकतो. 77 रिपब्लिक डे. इज इन दॅट अमेझिंग की आपण 77 रिपब्लिक डे सेलिब्रेट करतो आहे आणि तो असा आपल्या मनाने आपण सेलिब्रेट केला पाहिजे. लोक मोठ्या ह्याच्या करत आहे. तुम्ही ऐकलं असेल, जर माहिती असेल तर की आयुष आणि त्याचे मित्र जे आहेत ते 50 स्पीकर घेऊन चायना भारत बॉर्डरवरती आणि पाकिस्तान भारत बॉर्डरवरती हनुमान चालीसा वाजवणार आहे. तर आपण त्यांच्या उपलब्धीमध्ये आपण थोडीशी सेलिब्रेट करून घेऊया. तर मी काल चणे म्हणजे काळे चणे रात्रीच भिजू लावले होते. त्याला थोडे मॉइस्ट झाले असेल आणि आता आपण ते मागवूया कुकरमध्ये बॉईल करायला. त्यात घालूया थोडं पाणी, ठीक आहे. आणि त्यात घालूया थोडे खडे मसाले, तेजपान, कलमी, ब्लॅक पेपर, लॉंग, विलायची आणि त्यात घालूया आपण ही चहापत्तीची पुडी. त्यात मी ऑलरेडी चहापत्ती घातलेली आहे, राईट. ठीक आहे. याला तर मी बांधेल. त्याने काळा रंग पण येतो, चांगली दिसते, चवही येते. आजकाल काहीतरी नवीन केलं पाहिजे प्रयोग आपण पण. आणि ही पुडी मी घालणार आहे. आता सपोज हे जास्ती झालेलं आहे तर आपण याला बांधून घेऊया, राईट. ही पुडी आपण याच्यामध्ये घालायची. तर हे असं सगळं दिसेल. वेलकम बॅक. आता आपण घेतलं आहे 1 वाटी गव्हाचं पीठ. त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे थोडं मीठ चवीनुसार आणि हे आपल्याला मळून ठेवायचं आहे 10 मिनटं रेस्ट करायसाठी. तोवर आपले चणे होतात बॉईल आणि मग आपण करूया साईड बाय साईड पुऱ्यांची प्रिपरेशन आणि मसाला प्रिपरेशन फॉर चण्याच्या भाजीसाठी. आणि त्यानंतर आपण त्या दोघांना साईड बाय साईड करू. भाजी पण शिजवू आणि इकडे पुऱ्या पण करू. लेट्स गो. वेलकम. आपण घेतली एक कढी. आता हे पीठ आपल्याला मळायचं आहे. त्यात थोडं पाणी घालू. काय तुम्हाला माहिती आहे की रामाने ऑलरेडी सीतेला सांगितलं होतं. जर तुम्हाला माहीत नसेल किंवा माझ्या ह्याच्यावरती विश्वास नसेल तर तुम्ही जुनं रामायण बघा. त्याच्यामध्ये हेच दाखवलेलं आहे की रामाने सीतेला सांगितलेलं होतं रावण पळवून नेणार आहे तुला. तर हा जो रोल म्हणजे आपल्याला प्ले करायचा आहे, कारण हे घडणारच आहे आणि आपल्याला रावणाच्या मृत्यूचं कारण जे आहे बनायचं आहे. तर हे जे सगळं लिखित आहे आणि हे आपल्याला रोल प्ले करायचं आहे. त्याच्यासाठी आता आपल्याला काय करायचं आहे तर तुला तो पळवून नेणारच आहे. तर त्याने ऑलरेडी सीतेला सांगितलं होतं रामाने की तुला मी अग्निदेवतेजवळ सुरक्षित ठेवतो, अग्निदेवतेजवळ, आणि इथे जी राहील ती तुझी फक्त एक प्रतिकृती राहील. त्यामुळे रावण तुला हात लावू शकणार नाही. तर हे जुन्या रामायणामध्ये दाखवलेलं आहे. काय तुम्हाला माहिती होतं? नाही तर चेकआउट करा की हे आहे की नाही. देन सेकंडली रावणाला श्राप मिळालेला होता की त्याच्याच भावाच्या बायकोला त्यांनी वाईट नजरेने पाहिलं होतं आणि त्यांनी तिला पण आपली पत्नी बनवण्याची इच्छा जाहीर केली होती. पत्नी इन लिटरली. तर तिने त्याला श्राप दिला की जर तू कोणत्या परस्त्रीला हात लावण्याचाही प्रयत्न केला तिच्या मर्जीशिवाय तर तू स्वतःच जळून भस्म. आणि त्या कारणाने तो
सीतेला हात लावू शकत नव्हता, बिकॉज ती नाही म्हणत होती आणि तिच्या मर्जीशिवाय तो तिला हात लावू शकत नव्हता. तर अशी ही रामाची आणि रावणाची कहाणी. तर जे हे रामायण घडलं रावणाचं, ते सगळं लिखित होतं असं त्या एपिसोडमध्ये, त्या रामाच्या एपिसोडमध्ये सांगण्यात आलेलं आहे. त्या रामायणामध्ये, जुन्या रामायणामध्ये, ज्याचे कलाकार आजही राम सीता म्हणून अयोध्येला जेव्हा इनॉग्रेशन होतं ते आले होते. तर नक्की बघाल ते रामायणाचा तो पार्ट नक्की बघाल. त्याच्यामध्ये रामाने सीतेला हे सांगितलं आहे. काय तुम्हाला माहीत होतं? आणि आपला झाला आहे डो रेडी. मसाला यायला ठेवूया 10 मिनटं रेस्ट करायला. तर आता आपण चण्याच्या भाजीसाठी हा मसाला तयार करणार आहोत. त्यात आपण घालणार आहे एक छोटं टमाटर, काही लसणाच्या कळ्या, छोटंसं आलं, कांदा आणि सांबार. आणि ऑलरेडी मी पॅनमध्ये जिरं घालून घेतलेलं आहे. आणि हे सगळ्यांना आपल्याला क्रश करून काढायचं आहे. आपण टमाटर असंही चिरून भाजीमध्ये घालू शकतो, पण मला असं वाटतं त्याच्यात पेस्ट किंवा प्युरी घातल्याने जास्ती बेस्ट असते. आणि मी इथे खडा मसाला ऑलरेडी प्रिपेअर करून ठेवलेला आहे. त्यात सगळे खडे मसाले आहे. कलमी, शहाजिरं, बडी विलायची, लवंग, वेलदोडे, त्यानंतर स्टार अनीस, तेजपान, हे सगळं आहे. आणि प्लस मी त्याच्यात लाल मिरचीही घातलेली आहे. त्यांना रोस्टेड करून भाजून हा बुगदा करून काढलेला आहे. जर तुम्हाला याची रेसिपी पाहिजे असेल तर नक्की खाली कमेंट डाऊन कराल की आम्हाला याची रेसिपी सांगा म्हणून, तर मी हे नक्की दाखवीन. त्यात हळद पण एक हळद घातलेली तुम्ही, एक छोटीशी वाळलेली. आणि हा इतका छान आहे, सुगंध येतो छान, पण हा टेस्टी पण आहे. हा घरचा ओरिजिनल मसाला आहे, त्यामुळे नक्की करून बघा. आणि याने भाजीला एक वेगळीच लेवल प्राप्त होते. तर आता आपण हे काढून घेऊया वाटण भाजीसाठी आणि मग भाजीला देऊया तडका. तर हे आपले चणे झालेले आहेत बॉईल, आणि ही ती आपली पोटली ते आपल्याला काढून ठेवायची बाजूला. आणि यात जे खडे मसाले आहेत ते पण काढून घ्यायचे आहेत. आणि थोडे चणे आपल्याला पिसून घ्यायचे आहेत, त्याने फ्लेवर वाढतो आपल्या भाजीचा. ठीक आहे, चला तर भाजी घालूया फोडणी. 2 चम्मच तेल आपल्याला घ्यायचं आहे. तर आता आपलं तेल झालं आहे हॉट, आणि साईड बाय साईड आपण सगळ्या वस्तू रेडी करून ठेवलेल्या आहेत. थोडे चणे, बॉईल चणे क्रश करून ठेवले आहेत, त्याने ग्रेव्हीचं फ्लेवर इन्हान्स होतो. आपला आलं लसूणचा पेस्ट, ज्यामध्ये आपण टमाटर वगैरे घालून प्युरी काढून घेतलेली आहे. मीठ चवीनुसार, हे आपले बॉईल चणे आणि त्यांचंच हे ग्रेव्ही. ठीक आहे, तर आता आपल्याला तेल हॉट झालेलं आहे, याच्यामध्ये घालायचा चिरलेला कांदा आणि मग ही पेस्ट झालेला आहे बघा, रेडी मॉइस्ट. आता याच्यामध्ये आपल्याला घालायची ती पेस्ट आणि सगळे मसाले. आता आपला जो अद्रक लसूणचा पेस्ट होता ना, तो झाला आहे बघा, तेल सोडलेला आहे. त्याच्यात आपण घालू आपले खडे मसाल्याचं जे आपण पावडर करून ठेवलं होतं बुक्कीत, ते अगदी 2 चम्मच, मस्ती नाही. आणि थोडं याला तेलात झाल्यानंतर आपण याच्यात घालूया आपल्या घरचे मसाले, मीठ, हळद, तिखट. ठीक आहे, तर आपण याच्यात घातले आहे आपले घरगुती मसाले, मीठ, हळद, तिखट, चवीनुसार मीठ घातलेलं आहे. आणि तिखट तुम्हाला जसं पाहिजे तसं. आता यांना तेल सुटल्यानंतर आपण याच्यामध्ये सोडूया आपल्या चणे आणि त्याची ग्रेव्ही. तेल सोडलं आहे, अगदी सुंदर सुरेख एकदम सुगंध सुटलेला आहे. यात आपल्याला घालायचे चणे. तर बघा, हे आपले मसाला चना रेडी. यामध्ये घालायचं आहे थोडासा कोथिंबीर आणि सर्व करायला रेडी आहे. बट तुम्हाला जर असे सुके सुके आणि मसाल्याचे नको हवे आहे तर आपण यामध्ये थोडी ग्रेव्ही घालून याला लिक्विफाय करू, तर म्हणजे भाजीसारखं करू शकतो. ठीक आहे, तर आता मी याला तेल सुटलं आहे, थोडं पाणी घालते आणि जे आपण चणे क्रश करून ठेवले होते त्याला लिक्विफाय करून यामध्ये सोडूया. तर ही अशी आपली चण्याची भाजी रेडी झालेली आहे. आणि साईड बाय साईड आपलं तेल हॉट झालेलं आहे, कारण आपल्याला बनवायच्या आहे पुऱ्या. आता आपण तळूया पुऱ्या. तर बॉईल चण्यांचा यूज आपण 2-3 प्रकारे करू शकतो. इथे आपलं तेल झालं आहे हॉट,
2-3 प्रकारे करू शकतो. कशा पद्धतीने, एक पहिले तर आपण त्याची भाजी ज्या प्रकारे आपण त्याला मसाले चणे बनवू शकतो, त्यानंतर आपण त्याच चण्यांना थोडं क्रश करून आणि त्यामध्ये मीठ, थोडे कापलेले कांदे, बारीक कापलेले कांदे, कोथिंबीर, थोडंसं तिखट, मीठ आणि थोडी बारीक शेव त्यावरून घालायची. एक तुमची छानशी सॅलड तयार होते, प्रोटीन सॅलड. तुम्ही ते पहाटे खाऊ शकता, अदरवाईज तुम्ही दुपारी एक छोटा स्नॅक्स, कधी आपल्याला चालती फिरती भूक म्हणतात त्याला, ती लागली तेव्हाही खाऊ शकता त्यांना. आणि मोस्टली आम्ही जसं प्रिफर करतो, आम्ही खातो, मला ते भाजलेले आवडतात. म्हणजे मी बॉईल करते, त्यानंतर त्यांना तव्यावरती भाजून घेते. थोडंसं अगदी किंचित 1-2 बूंद तेल टाकते आणि तव्यावरती कमी आचवरती थोडं परतवून घ्यायचं. त्याचे शिलके असे फुटतात आणि आपली पुरी तयार होते अशा पद्धतीने. अशा प्रकारे आपली पुरी झाली आहे रेडी. बघा किती छान फुललेली आहे. वाव.